आहे. काय म्हणशील 4 षटकांमध्ये किती धावा यायला हव्यात तेजस 11 या संघाच्या, ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं? व्हॉट यू कॅन से? नक्कीच प्रमोद सर, आपण कालचे सुद्धा सामने पाहिले असतील. जर का 4 षटकामध्ये आपल्याला एक आव्हानात्मक धावसंख्या जर उभारायची असेल तर मात्र 45 ते 50 याच्यामध्ये जर का धावसंख्या ठेवली तर एक मोठा बँक बॅलन्स आपल्याकडे येऊ शकतो. नक्कीच नक्कीच, नो डाऊट अबाउट इट. या वेळेला मात्र चौकार येताना इंटू द गॅप मध्ये स्वप्नील थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावांची गती 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला कट केला जातोय चेंडू. बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. एकदा वर्जित केली जाईल. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या धावसंख्येवर. चर्चा मात्र या ठिकाणी आमची जारी राहणार आहे, परंतु मॅच मात्र खूप मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला सिद्धू मात्र स्लोवर 1 चेंडू फेकला गेला होता. अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. यावेळेला मात्र थोडस फंबल होताना पाहायला मिळाला. तो खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रणय एका साईडला आपण पाहतोय जबरदस्त बॅटने खेळ करत असताना आणि तेजस एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. गोलंदाजाचं कौतुक करेन ते सिद्धू याचं. पाहायचंय सिद्धू काय करतोय आपल्या संघासाठी या शेवटच्या चेंडूवर. विकेट टेकर गोलंदाज बनेल का यावेळेला आपण पाहतोय, परंतु प्रणय मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगल्या प्रकारचं मात्र फेकी सुद्धा पाहायला मिळाली. वेल अँड गुड, कारण ही कसरत करावी लागणार आहे. पहिल्या षटकांचा खेळ झालाय आणि धावांची गती 8 या धावसंख्येवर पाहायला मिळते. चर्चा मात्र जारी राहणार आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात भरत मोरे, यस 3 षटकांमध्ये किती धावा यायला हव्यात? या अगोदरचा सामना आपण पाहिला 27 धावांचं लक्ष होतं. शैवी 26 थोडासा बॅकफुटला गेला. चर्चा करत असेल, मात्र दुसरं षटक या ठिकाणी भरत मोरे घेऊन येतील आपल्या समोर. नक्कीच प्रमोद सर, आपण पाहिलं असेल यामागील एक चेंडू. तसेच आपण पाहतोय सायबा 11चे जे आपण पाहतोय ओनर आहेत ऋषिकेश देसाई. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ज्यांनी काल सांगितलं की मोठी स्पर्धा मात्र असते, ज्यांची सायबा 11 जी VPL झालेली आहे. थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व दत्तात्रेयजी साने साहेब नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होतील. यावेळेला इंटू द गॅप मध्ये 4 धावा येताना सुरेख टायमिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. धन्यवाद. मान्य नगरसेवक दत्तात्रेय साने यांचं आगमन होत आहे, तरी आयोजकांमार्फत त्यांचा सन्मान केला जाणार, तरी त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. माननीय नगरसेवक दत्तात्रेय साने सर, तर 2 मिनिटं सामना थांबवायचा. 2 मिनिटं सामना थांबवायचा. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या ठिकाणी आपण पाहतो. आदरणीय दत्तात्रेयजी साने साहेब नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होतात. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. सर, आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तर एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात धावांची गती जर आपण पाहिली स्टार्ट ऑफ द मॅच 13 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. सने साहेब यांच्या माहितीसाठी हा सामना क्वालिफायर 2 जो एलिमिनेटर हा सामना पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत सेमीफायनल अँड ग्रँड फिनालेचा सामना. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 13 धावा फलकावर लागलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना तेजस 11 या संघाच्या. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला सुरेख टायमिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रणय याच्या बॅटमधून लॉंगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी एक सुरेख असा फटका. जितू याच्यावरती हमला तोडताना पाहायला मिळतो तो म्हणजे प्रणय. एक मोठा फलंदाज आपला मॅन फ्रॉम अर्नाळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक एलिमिनेटरचा सामना बारके एलेवन वर्सेस तेजस एलेवन या दोन संघांवर सुरेख असा चेंडू हाताळण्यात यश प्राप्त झालं. जितू याला एक आउटसाइड द ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा समजला नाही. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे प्रणय याचा. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक सुरेख असा कमबॅक जितू याच्या माध्यमातून अजून एक असा चेंडू जो ऑब्रेक चेंडू होता परंतु चेंडूची गती काहीशी जास्त आणि एक लेग साईडची त्याची पिच आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळाला त्यामुळे वाईटची सांगता झाली. पण एकदा मोठा गाठा मारण्याचा प्रयत्न सुरेख असं क्षेत्ररक्षण फलंदाज गोलंदाजाला साजेस असणे एक साथ देणारं क्षेत्ररक्षण आपल्याला गबरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. याच्या अगोदर पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये आपल्याला बोगस याच्या माध्यमातून एक सुरेख अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक मोठा फटका येणार होता परंतु नक्कीच 3 धावा त्या क्षेत्ररक्षणाने वाचवल्या त्या आपल्या संघासाठी म्हणजे बारकी एलेवन या संघासाठी. पण एकदा जितू सज्ज होताना सुरेखाचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते ते म्हणजे तेजस याला. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 धाव. 5 बॉलचा खेळ झाला 5 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतं म्हणजे प्रणय. एक मोठा फलंदाज आहे. सुरुवातीलाच बदललेली ते दाखवत असताना पाहायला मिळतोय परंतु आपल्याच फॉलोमध्ये सुरेखाचं क्षेत्ररक्षण करत असताना परंतु एका धावेपासून काही रोखू शकत नाहीये कारण एक मोठा फलंदाज समोर असल्या कारणाने तितक्याच मोठ्या प्रमाणावरती दडपण ते मात्र गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळतं. यापूर्वी झालेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की क्वालिफायरचा सामना पहिला सामना होता दुर्गेश इलेवन वर्सेस शैवी 26. या सामन्यामध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आपल्याला समोर येताना पाहायला मिळाला. दुर्गेश इलेवन हा संघ अतिशय मोठा संघ एक शिस्तबद्ध संघ पुढे येताना पाहायला मिळतो. अभिनंदन या संघाचं. प्रशांत घरत आणि टीम तसेच खूप सुरेख असा खेळ केला तर शैवी 26 या संघाने. अजून एक चान्स आहे त्यांना. आता मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होते तो म्हणजे मागील 2 सामन्यामध्ये हिरो कृष्णा उर्फ अण्णा द मॅन फ्रॉम नालासोपारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक मूर्ती लहानपण कीर्तिमान असा हा गोलंदाज समोर प्रणय साठी. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. एक स्लॉम डिलिव्हरी होती आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होत असताना पाहायला मिळालं परंतु स्वीप करण्याचा प्रयत्न प्रणय याचा कोणताही गॅप न घेता सुरेख अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बारकी एलेवन या संघामार्फत. परंतु 1 धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावांवरती. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच प्रमोद सर मी म्हटलं होतं की जर का या सामन्याला एक आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवायचं असेल तर 40-45 याच्यामध्ये धावसंख्या ठेवणं गरजेचं असणार ते म्हणजे तेजस इलेवन या संघाला. तर काय म्हणाल उर्वरित 2 षटकांसाठी कशा प्रकारची खेळी करणं गरजेची आहे ते म्हणजे तेजस इलेवन या संघाला आणि तसेच गोलंदाजी कशा प्रकारच्या हाताळण्यात येईल. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय परत मोरे 40-45 प्लस जर धावा असतील तर एक चांगल्या प्रकारचा अंडरस्टँडिंग स्कोर पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत प्रणय सारखा खेळाडू अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मातबर खेळाडू आहे. अपकमिंग स्टार क्रिकेटर अजून म्हणता येणार नाही परंतु अपकमिंग क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र कंट्रोल नव्हतं. आउट ऑफ द पाथ गोलंदाज बाब फर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. अरे फर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. थँक्यू. या वेळेला आपण पाहतोय ज्या पद्धतीने 23 धावा फलकावर लागल्या जात आहेत. अप्रतिम आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक नवीन संकल्पना वेगळी विचारसरणी आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आज मात्र या खेळाडूंना मिळवून दिला गेला. या अब्दुल अंकल सोनू शर्मा त्यांची एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत धावसंख्या 23. चेंडूंचा खेळ झालाय 2. षटक क्रमांक 3. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. नो पेन्स नो गेन्स. कष्टविना फळ नाही आहे मित्रांनो. खेळाडूंना या क्रिकेटच्या माध्यमातून कुठलंही क्षेत्र असो परंतु कष्ट खूप महत्त्वपूर्ण पाहायला मिळतात. यावेळेला पाहिलं न्याय
आणि पंच बाकीचं काम मात्र पंचांवर सोपवलं गेलं. खालिद बाय या ठिकाणी वाईटचा इशारा करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा चा अर्थ मात्र आपण पाहिलं तर कंट्रोल खूप महत्त्वपूर्ण असतं. गोलंदाजावर कंट्रोल नव्हता, परंतु यावेळेला फलंदाजाने कंट्रोल केलं आणि म्हणूनच आपण पाहतो या ठिकाणी एक धाव अद्यावत केली. 24 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने बॉटम हँड नरम हाताने खेळला गेला. सिद्धू पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जवळजवळ 25 या धावसंख्येवर 25 रन ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर जवळजवळ 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना तेजस 11 हा संघ आपल्या डोळ्यासमोर मात्र पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहणार आहोत स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना गोलंदाज आपण पाहू शकतायत. यावेळेला हलक्याशा हाताने मात्र चेंडूला दिशा दिली जाते. एकदा वर्जित केली जाईल. विमल सिंग एका साईडला, प्रणय मात्र सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती 26 झालेली आहे आणि चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय दत्तात्रय साने साहेब यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मनोज जाधव विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी अब्दुल अंकल आमच्या व्यासपीठावर, त्यानंतर ऋषिकेश देसाई, त्यानंतर संतोष जाधव नुकतेच यांचा सुद्धा आपण पाहतोय. संदेश जाधव यावेळेला मात्र इंटू द गॅप मध्ये सुरेख टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट, 4 धावा. धन्यवाद. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 30 या धावसंख्येवर पाहायला मिळतंय. ॲब्सोल्युटली सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन टॅप केला जातोय. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन. षटक क्रमांक 3 आपण पाहिले. या ठिकाणी आपण स्वागत सन्मान लगेच करणार आहोतच. या ठिकाणी स्वागत सन्मान करतील आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले दत्तात्रयजी साने साहेब नगरसेवक यांचं या ठिकाणी आपण मान सन्मान या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण पाहतोय. VPL 2018 विरार प्रीमियर लीग 2018चा हा महासंग्राम 2 तारखेपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. युवा आमदार नालासोपारा मतदारसंघ 7:20 त्यांचं आगमन झालं. या क्रिकेटचं मात्र क्रिकेटची देवता एसटीचं पूजन केलं गेलं. श्रीफळ वाढून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय मान्यवरांची रेलचेल आपल्या या व्यासपीठावर पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी अमूल्य वेळ देतात, कारण वेळ कोणाला मिळत नसतो मित्रांनो, खेळाडूंनो, परंतु वेळ काढावा लागतो आणि या ठिकाणी वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक इनिंग झाल्यानंतर आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. 1 धाव येते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते 32. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहतोय. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 32 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्युअर क्रिकेट आहे. यावेळेला ऑफ साईडला तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण जबरदस्त आपण पाहतोय. स्विमिंग पूल मध्ये जणू काही सूर उडी मारले अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. नक्कीच प्रमोद सर, आपण पाहिलं असेल एक सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. बारकेल्यांच्या माध्यमातून बोगस आपल्याला एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. या मैदानावरती गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात संदेश केने, म्हणजेच सँडी. आता मात्र सलामीवीर प्रणय फलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतोय. एक सुरेखरित्या चेंडू हाताळण्यात आल्याने पंचांचे हात मात्र हवेत जातात. वाईटची सांगता होते एक अतिरिक्त धाव.
या वेळेला आपण पाहतोय वाईटचा इशारा येतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 33 रन्स 33 धावा या स्कोरबोर्डवर पाहू शकतायत. षटक क्रमांक 14 हे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. तेजस 11 वर्सेस बारका 11 या दोन संघांमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये वॉट अ फिल्डिंग, ऍब्सोल्युटली सुपर फिल्डिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. अप्रतिम जितू याचं कौतुक केलं जातंय, वाट थोपटली जाते कारण त्याचं कारण आपण पाहतो या ठिकाणी एफर्ट जबरदस्त पाहायला मिळतंय. एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना तेजस 11 संघ जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतायत. 34. पुन्हा एकदा गोलंदाज सँडी, या वेळेला खोलवर चेंडू होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. व्यवस्थितरित्या एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. आज प्रणय याला मात्र जखडवून ठेवलं जातं. एका एंडने मात्र चांगल्या प्रकारचं ठाण मांडून खेळपट्टीवर आहे, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजांनी गोलंदाजी केले वाखाणण्याजोगे पाहायला मिळते आणि गोलंदाजांच्या मात्र खेळपट्टी प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 35 या धावसंख्येवर. सँडी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका. तत्पूर्वी आपण पाहतो यस द फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव खालिद बाय, यस इज गॉन. धावांची गती जर आपण पाहिली 35 धावा. तर चेंडू आहेत अजून सुद्धा आपण पाहतोय की 2 शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर निर्भर असेल किती धावांची टोटल ही फलकावर लागली जाईल, स्कोर बोर्डवर लागली जाईल. नवीन फलंदाज न्यूमॅन इन प्रथमेश उर्फ निक नेम पत्तू या नावाने ओळखला जातो, कारण निक नेम टेनिस क्रिकेटमध्ये असो, लेदर क्रिकेट आपण पाहतोय, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे, यात काही शंका नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर 35 धावा 35. प्रथमेश एका साईडला आपण पाहतोय. यावेळेला सुरेख पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव अर्जित केली जाईल आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना एकच धाव्यावर समाधान व्यक्त करावं लागतोय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा. डीजेला थोडा वेळ थांबवतोय फक्त आपण. नाशिक डोल ही मात्र थोडीशी धून या ठिकाणी प्ले करायची आहे. मी विनंती करेन या ठिकाणी, तर मी विनंती करेन मनोजी जाधव आपल्या हस्ते आपण या ठिकाणी आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व दत्तात्रयजी साने साहेब यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या हस्ते करावं. नगरसेवक आहेत, अमूल्य वेळ देत आहेत या स्पर्धेला. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले आपण पाहतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातोय. मानाची शॉल या ठिकाणी आणि एक तुळशीचं रोपटं जे अब्दुल अंकल आणि त्यांच्या कंपनीने, सोनू शर्मा अँड कंपनीने मात्र या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय. आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देताना आपण पाहतोय. एक पवित्र तुळशीचं रोपटं या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जातोय. यावेळेला आपण पाहतोय लगेचच आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आदरणीय समाजसेवक या ठिकाणी वसंत वरे अप्पा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि अप्पांचं स्वागत करतील मी विनंती करेन. तर अब्दुल अंकल वसंत वरे यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान, मानाची शाल या ठिकाणी सन्मानित केली जाते. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्हाची ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतो, सन्मान चिन्ह दिलं जातंय. त्यानंतर झाडे लावा झाडे जगवा असं संदेश देताना एक पवित्र तुळशीचं रोपटं त्या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. ऋषिकेश देसाई यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. आपण पाहतोय की एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. विजयासाठी लक्षात घ्या 37 धावांचं लक्ष समोर, 37 रन्स टू विन. थँक्यू सो मच अप्पा वसंत वरे साहेब, आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय मनापासून. दत्तात्रय साने साहेब आपण सुद्धा आलात या ठिकाणी, त्याबद्दल आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर लगेच आपण आपल्याकडे वेळ आहे या ठिकाणी संदेश जाधव यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि शैवी या ठिकाणी उपस्थित आहे। तर मी मॅडमचा सत्कार या ठिकाणी स्वागत सन्मान करण्यासाठी विनंती करेन की सोनू शर्मा हे स्वतः आयोजक आहेत, तर मी विनंती करेन की आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे। संधीजी जाधव यांना तर ओढ आहेच, परंतु त्यांच्या समवेत मात्र त्यांच्या फॅमिलीला सुद्धा ओढ आहे। दीपाली मॅडम आपलं सुद्धा या मंचावर आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आणि आपल्याला या ठिकाणी मान सन्मान देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मानाची शाल या ठिकाणी आपण पाहतोय, सन्मान चिन्हाची ट्रॉफी आणि तसेच पवित्र तुळशीचं रोप या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जातं। तर नक्कीच तुळशीचं रोपटं आपण पाहतो, पवित्र रोपटं जपून ठेवा, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपण पाहतोय। कारण दिवाळी म्हटल्यानंतर अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी। तर आपण सामन्याकडे वळणार आहोत, चला सामन्याकडे आपण वळतोय। थेट लाईव्ह आपण पाहू शकतायत पाटील नेटवर्क समोरून थोडंसं हटायचंय प्लीज, आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग प्लीज सामने से हटिए प्लीज, मैं गुजारिश करता हूँ दर्शकों को कि प्लीज थोडंसं समोरून हटा बस। 37 धावांचं लक्ष्य समोर आणि कृपया करून ग्राउंडच्या 2 फूट अंतर सोडून मात्र बाउंड्री लाईनच्या 2 फूट अंतर सोडून आपण उभे राहा, जेणेकरून कोणताही खेळाडू हा मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जाणार नाही। आणि रॅकवर जे बसलेले आहेत प्लीज विनंती करतोय की कोणी रॅकवर बसू नका, अन्यथा धोका निर्माण होऊ शकतो, लक्षात घ्या, सावधगिरी बाळगायची आहे। कृपया करून शैवी 26 चंदनसार संघाचा जो खेळाडू किंवा सदस्य असेल तर प्लीज थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण युट्यूबवर आपण लाईव्ह पाहत आहेत, जे मात्र 2 पाय आहेत तर प्लीज थँक्यू सो मच, आमची नजर आणि तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल हार्दिक आभार व्यक्त करतोय। चला सामन्याकडे वळणार आहोत, 37 धावांचं लक्ष्य समोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट, संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, फाईट करा, टिट फॉर टॅट, जशास तसे रोकटोक उत्तर देण्याची क्षमता असली पाहिजे खेळाडूंमध्ये, तरच त्याला खेळाडू म्हणून स्वीकारला जातो। सिद्धू सारखा मात्र एक जबरदस्त खेळाडू आहे, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे, टेक्निक आहे, कारण क्रिकेटच्या मैदानात कॉन्फिडन्स असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स कधीच नसावा, शार्प माइंड या ठिकाणी खेळावं लागेल। मात्र हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केले जाईल, पंचांकडे प्रणय मात्र दाद मागत होता, परंतु जाणून बुजून न केल्याने ही 1 धाव ऍड केली जाईल। 1 धाव येते, पहिल्या चेंडूचा खेळ झाला, पॅडवर डायरेक्ट चेंडू आदळला गेला होता। श्री गणेश होताना आपण पाहतोय ज्या वेळेला 1 धाव येते त्यावेळेला कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढत असतो, परंतु ही बॅटने मात्र नक्कीच धाव नसेल। 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर। प्रणय एक अपकमिंग क्रिकेटर, मला वाटतं बॅटने या ठिकाणी राणे आम्हाला दर्शवत आहे, जॉन्टी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली, बॅटने खेळला गेला, 1 धाव वर्जित केली जाते। 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1। 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहतोय सिद्धू अँड अरुण, हे 2 फलंदाज आपण पाहू शकतायत। क्राऊड वर्ग जबरदस्त सूप पाहायला मिळतोय, जरी ईडन गार्डनवर मात्र पहिला T20चा सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल की नाही ही मात्र ग्वाही देऊ शकणार नाही, परंतु VPL नक्कीच रंगतदार होईल। प्लेड ऑन बैट एज एस इज गॉन, विकेट गिरता हुआ सुमधुर संगीत आता हुआ। क्या बात आहे, भरत मोरे आम्हाला अपडेट देत आहेत चांगल्या प्रकारची, जरी ते ईडन गार्डनवरून नसले तरी सुद्धा या ठिकाणी मात्र इंटरनेटवरून अपडेट देत आहेत की 32 धावांवर 2 गडी बाद झालेत। 110 धावांचा लक्ष्यांचा पाठला करताचा मात्र आपण पाहतोय की विंडीज संघ हबी होताना, म्हणून मी म्हटलं जो रंगतदार सामना होईल की नाही आय डोंट नो, परंतु या वेळेला या ठिकाणी नक्कीच VPL रंगतदार होईल यात काही शंका नाहीये। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये। अप्रतिम हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होता, 1 धाव वर्जित केली जाते, धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते। शार्प माइंडेड खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। प्रमोद मात्र काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करत आहेत। 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर, आपण पाहतोय 2 या धावसंख्येवर। ही ट्रॉफीसाठी धडपड पाहायला मिळते, अप्रतिम जबरदस्त ट्रॉफी आपण पाहू शकतायत आमच्या साइड स्क्रीनवर। यावेळेला फुलटॉस चेंडू होता, पायाचा फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, प्रतीक घरत मॅन फ्रॉम कळम
इज अ व्हेरी गुड लेदर अँड टेनिस क्रिकेटर जो रिलायन्स कंपनीतून बिलॉंग करतो. आज कांगाली खेळून आलाय तरी सुद्धा क्रिकेटवरचं अतूट प्रेम मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्याने मात्र केदार जाधव याने बॅट सन्मानित केली होती तोच खेळाडू प्रतीक घरत आपल्या डोळ्यासमोर ज्याच्याकडे चेंडू मात्र निघून गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ, धाव संख्या 2. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडू निघून जातोय. 2 टांगों के बीच में से निकलते विकेट 1 रन. 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 3. या धावसंख्येवर अतुल कुमार आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला दर्शवत आहेत की 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला स्वीप ब्रँडन मॅक्युलम मिसबाह उलक एपी डिव्हिलियर्सची आठवण करून दिली जाते. यासीच 4 रन. थँक्यू स्वप्नील पाटील. यावेळेला आपण पाहतोय 7 धावा फलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं याला म्हणतात मास्टर माइंड. यावेळेला गेम खेळला जातोय. ज्या पद्धतीने चेंडूला ओळखलं 360 डिग्री मध्ये खेळणारा एबी डिव्हिलियर्स या खेळाडूची नक्कीच ताजात करून दिली. ब्रँडन मॅकलमची ताजात करून दिली. अशा पद्धतीने हे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा. विजयासाठी 18 चेंडू 30 धावांचं लक्ष्य समोर. काटी की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कशमकश मुकाबला, सुपर मॅच. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं सिद्धू आपण पाहतोय. एका साईडला फलंदाज आहे अरुण. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळेल कारण क्रिकेट आहे. क्रिकेट जर आपण पाहिलं गल्ली क्रिकेट पासून लेदर क्रिकेट पर्यंत रोमहर्षक असे सामने पाहायला मिळत आहेत. 2007-2008 मध्ये IPL ला सुरुवात झाल्यापासून मात्र प्रत्येक खेळाडूचं स्वप्न झालं की मी एक अष्टपैलू खेळाडू व्हावा, कुठल्या तरी स्पॉन्सरने मला उचलावं आणि चांगल्या प्रकारचा लिलाव व्हावा. त्यासाठी मात्र कष्ट खूप महत्त्वपूर्ण असतात. तुमची प्रॅक्टिस सराव इज परफेक्ट खूप गरजेचं असतं. 35 धावांवर 3 गडी बाद भारतीय संघाचे. जरी तिकडे सामना रंगतदार असो किंवा नसो परंतु विरार प्रीमियर लीग रंगतदार पाहायला मिळते. मी म्हटलं होतं अगोदरच 110 धावांचं आव्हान आहे परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते मित्रांनो खेळाडूंनो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राऊंड द विकेट रोहित या नावाने ओळखला गेला आहे. यावेळेला मात्र पॅडवर चेंडू आदळतोय मात्र फलंदाज यस इज गॉन. सिद्धू याला माहिती आहे माझी खेळी संपुष्टात देताना विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. थँक्यू 7 धावा सामना 8 या धावसंख्येवर आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले 2. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. काटी की टक्कर, जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. चेंडू एकच झालेला आहे. 7 धावा स्कोरबोर्डवर. 7 धावा 1 गडी बाद. थोडीशी कम्प्युटर मध्ये मिस्टेक झाली होती क्षमस्व. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. 1 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना रोहित उर्फ रोटी, लाडाने रोटी असं म्हटलं जातो. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतोय जतीन पाटील अँड सँडी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सन्नाटा पसरलाय. यावेळेला आपण पाहतोय सन्नाटा पसरल्यानंतर उत्साह पहा. 4 धावा रिव्हर्स स्वीप पॅटर्न. व्हॉट अ शॉट, ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. थँक्यू 11 धावा विजयासाठी. लक्षात घ्या 26 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर आहे. उर्वरित चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 16 आणि 16 चेंडू मध्ये 26 धावा.
जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. इंजुरी आहे तरी सुद्धा क्रिकेटवरचं जिद्द, क्रिकेटवरचं चिकाटी, क्रिकेटवरचं प्रेम मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट जरूर केला गेला होता आणि यावेळेला इंटेलिजंट क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. 16 चेंडू आहे, 26 धावा. कुठल्याही क्षणाला मात्र सामना या ठिकाणी पलटू शकतो, त्यासाठी विकेटची तलाश असेल. परंतु ज्या वेळेला आपण सिनेमा चित्रपटगृहामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला काय हवं असतं तर एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. परंतु क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या इतिहासामध्ये फलंदाजाला हवं असतं ते रन्स, रन्स अँड रन्स. या 3 गोष्टी खूप मायने राखतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा. नेल्सन आकडा म्हणून ओळखला जातो. यावेळेला रिव्हर्स स्वीप, व्हॉट अ कॅच. अप्रतिम जमिनी लगत मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. फलंदाज बाद अचंबित करणारा झेल. कॅचेस विन द मॅचेस. थँक्यू. 15 चेंडू आणि 26 धावा. 15 balls remaining and 26 runs required to win. 15 गेंदे शेष और 26 रन की जरूरत. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता आपण. आमचे कॅमेरामॅन आतिश पाटील पूर्ण अहोरात्र मात्र झोप न घेताना मात्र जबरदस्त कॅमेरामॅन पाहायला मिळतात. नितेश पाटील, रोहन पाटील, वरदेश हे मात्र चारही जबरदस्त कंटिन्यूज चांगल्या प्रकारचं कार्यरत आहेत. म्हणूनच नितेश पाटील नेटवर्क पालघरमध्ये खूप फेमस आणि वसई तालुक्यामध्ये मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप शर्मा स्टेजवरती येतोय. दिलीप शर्मा. अप्रतिम स्विंग जबरदस्त पाहायला मिळाला. विविधता आहे या गोलंदाजाकडे. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वपूर्ण आहे क्रिकेटच्या मैदानात. आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला बीटीजो ऑनलाईन सेकंड डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. धावांची गती 12. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. चेंडू आहेत 14 आणि विजयासाठी धावा हव्या आहेत त्या 25. 25 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज full toss Chindu, no chance for this fielder and get it 4 runs. What a shot, magnificent shot, spectacular shot. थँक्यू. 16 धावा स्कोरबोर्डवर. सँडी याने मात्र हेरलं की फुलटॉस चेंडू आहे. सोने पे सुहागा तोहफा आता कबूल किया. गिफ्ट दिलं होतं आणि ते स्वीकारलं इझिली. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 16. विजयासाठी 21 धावांचं लक्ष समोर. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित उर्फ रोटी. या वेळेला मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सँडी टू रोहित असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॅट अँड पॅडचा मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता. सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग. थँक्यू. 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा फलकावर. जबरदस्त टेन्शन वाला सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. कारण ही धडपड आहे ती ट्रॉफीसाठी आपण पाहू शकतायत. कारण प्रत्येकाच्या घरात LCD असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, शोकेश असेल, परंतु VPL ची ट्रॉफी कोणाच्या घरात असेल. येणारी वेळ फक्त अर्धा ते पाऊण तास 45 मिनिट मध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा, 12 चेंडू, 17 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. पाहायचं कोणत्या पद्धतीने तावडे एका साईडला पाहायला मिळतोय. सँडीला स्ट्राईक मिळेल का. 12 चेंडू आहेत आणि 17 धावांचं लक्ष समोर आहे. IPL मध्ये आपण चियर्स गर्ल पाहिल्या, परंतु चियर्स बॉय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या समोरच पाहायला मिळत आहेत. डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
युट्यूब वाले मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पाटील नेटवर्क अतिश त्याला हेरतायत. यावेळेला आपण पाहतोय 1 बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव वर्जित केली जाईल. प्रमोद गोलंदाजी मार्कवर धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 21. पुन्हा एकदा गोलंदाज फास्ट वेगवान मारा यावेळेला पाहायला मिळतोय. 1 धाव स्टॉप केला जातोय. चेंडू एकच धावेवर दुसरी धाव सुद्धा. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. पापनी लवते नि लवते मात्र 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख पद्धतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले 2. चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 14 धावा. लाईन या ठिकाणी कृपया करून वाईट मार्क करायचा आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. लक्षात असू द्या की विजयासाठी 14 धावांचं लक्ष समोर असेल. 10 चेंडूंमध्ये 14 धावा. एक जबरदस्त सामना. 10 बॉल रिमेनिंग एंड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 गेंदे शेष और 14 रन की जरूरत. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अमान स्पोर्ट्स आयोजित VPL सीझन 1. तत्पूर्वी आपण या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीतमय वातावरण पाहत राहा, ऐकत राहा VPL सीझन 1. थँक्यू. विविध लोकगीते कोळी गीते मात्र या ठिकाणी आपल्याला सादर करताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या कानावर जात नसतील, परंतु यावेळेला अप्रतिम सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मात्र स्टंपच्या जवळून गुंगारा देत चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. हाय हॅलो बाय बाय करत मात्र चेंडूची सांगता होते. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 14 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं आहे कोणत्या पद्धतीने मात्र या ठिकाणी अँगल बनवेल, बॅटचं एलिव्हेशन कसं असेल, शार्प माइंडेडने खेळेल का, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या फलंदाजांना. यावेळेला फुल टॉस चेंडू ऑफ साइड लाइन टू द गैप. सुरेख टाइमिंग, गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली गोली रफ्तार से निकल गई. 4 रन. व्हाट अ शॉट. थँक्यू. 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. आतमध्ये कोणी जर गेला तर पॅनलाइज केलं जाईल याची दखल घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रेशर आहे, जाणवतंय परिपूर्ण एक्सप्रेशन चेहऱ्यावर पाहायला मिळतंय की प्रेशर, दबाव, परंतु दबावाला न जुमानता खेळावं लागेल गोलंदाज फलंदाजांना. यावेळेला मात्र तेवढ्याच वेगाने चेंडू निघून जातोय. 1 धावन करता धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतोय 28 या धावसंख्येवर. 7 चेंडू 9 धावा. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 9 रन. बाईच्या स्वरूपात 1 धाव मात्र या ठिकाणी अद्यावत केली जाते. 7 चेंडू आणि 9 धावा. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 7 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव वर्जित केली जाईल. तावडे याच्याकडे स्ट्राईक येते. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावा. हाय व्होल्टेज मॅच पाहायचं आहे. बारक्या 11 वर्सेस तेजस 11. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने धावा कराव्या लागतील. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 बॉल्स रिमेनिंग एंड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 गेंदे शेष और 8 रन की जरूरत. जो मात्र या ठिकाणी पराभूत होईल त्याला मात्र जवळजवळ 365 दिवस वाट पाहावी लागेल. 52 आठवडे वाट पाहावी लागेल. 8760 तास वाट पाहावी लागेल. 5,25,600 मिनिटे वाट पाहावी लागेल आणि 31,53,06,000 सेकंद वाट पाहावी लागेल. कारण VPL सीझन 2 ला मात्र भरपूर फॉर्म मात्र पुढच्या वर्षात पाहायला मिळतील. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. ॲब्सोल्युटली सुपर मॅच. 6 चेंडू
आणि 8 धावा. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा विचार विनिमय करावा लागतोय. घड्याळ जवळजवळ 9:32 झालेली आहेत आणि हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. पाहायचंय जबरदस्त. यावेळेला आपण पाहतोय हुकला तो संपला. मात्र हा एकच डायलॉग प्रत्येकाच्या लक्षात येईल. सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर वेंगुर्लेचा राहणारा 32 शतक बिना हेल्मेटने कन्झिक्युटिव्ह ज्या पद्धतीने पाहायला मिळाला. बिना हेल्मेटने मारले गेली 10,000 धावा करणारा पहिला खेळाडू भारतीय संघाचा महान फलंदाज आज मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये एकंदरीत आपण पाहतोय त्याला पाहायला मिळत आहेत. लिटिल मास्टर या नावाने ओळखला गेला आणि त्याच्यावर कविता लिहिली गेली आहे. आमच्याकडे टाइम कमी आहे, शॉर्टमध्ये सांगू शकतो. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, मिळेल तुझला धाव. एक धाव अर्जित केली जाते. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा. 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत, नखे कुरतडली जात आहेत, उठतायत बसतायत, फेऱ्या मारतायत. अशा प्रकारचं दृश्य मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त होताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 7 धावा. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रोहन पाटील कम्प्युटरमध्ये अपडेट करतायत स्कोरिंग, परंतु आम्हाला सुद्धा अपडेट देत आहेत की ईडन गार्डनची अवस्था अशी आहे की भारत 45 वर 4 गडी गमावलेले आहेत 110 धावांचा पाठलाग करताना. दयनीय अवस्था. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम. कंट्रोल नव्हतं. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावा. कम ऑन डीजे. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया. तुम जैसे चूड़ियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूड़ियों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार. थँक्यू. वेलकम. या ठिकाणी आपण पाहतोय तमाम क्रिकेट रसिकांचं, आमच्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 4 चेंडू आहेत 7 धावा. समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं यावेळेला हृदयाची स्पंदने पाहायला मिळत आहेत. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र बॅक टू होमचं तिकीट मिळेल. यावेळेला आपण पाहतोय चेंडू कोणत्या प्रकारे मात्र या ठिकाणी खेळला गेला मात्र नो आयडिया. पाहायचं कोणत्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की यावेळेला डेड आहे का. यावेळेला डेड चेंडू आहे कारण त्यासाठी समीर याने मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. समीर याला माहिती होतं डेड चेंडू आहे. लक्षात घ्या. सामना स्टार्ट होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समीर आपण खेळायचं आहे कारण ज्या पद्धतीने समीर याला माहित आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र जबरदस्त करारा प्रहार पाहायला मिळाला होता. 1 धाव अर्जित केली जाईल. 1च धावावर समाधान व्यक्त. 3 चेंडू आणि 6 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावेची सरासरी. चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू आणि 6 धावा. कोणी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. पाठीराखे समर्थकांना विनंती करेन. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहात, तुम्ही आलात म्हणून या मैदानाला शोभा आली त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयापासून आभार व्यक्त करतोय. 3 चेंडू आणि 6 धावा. सुपर मॅच. यावेळेला करारा प्रहात. गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद एज अ स्विफ्ट एज एन एरो. थँक्यू. 2 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ही खासियत असते VPL ची. विरार प्रीमियर लीग. द्विगुणित आनंद होताना गगनात मावेनाचा आनंद. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. अब्दुल अंकल विचार करत असतील पुढच्या वर्षात मला वाटतं बॉडीगार्ड ठेवावे लागतील चहूबाजूने. एवढा प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कारण पहिलं वर्ष आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा खूप मेजवानी मिळाली. फक्त 2 दिवस दिवाळीला राहिलेले आहेत तरी सुद्धा मात्र आपण पाहतोय की क्रिकेटवरचं अतूट प्रेम
खूप महत्वपूर्ण. 2 चेंडू आणि 2 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. 2 चेंडू 2 धावा. ऍब्सोल्युटली सुपर मॅच. बारक्या 11 वर्सेस तेजस 11. कोण विजेता होईल? तेजस 11 की बारक्या 11? बारक्या 11 की तेजस 11? तेजस 11 की बारक्या 11? मात्र प्रत्येकाच्या मुखात असेल. मात्र जो आपण पाहतोय प्रत्येक जण विनंती करत असेल, प्रार्थना करत असेल, आई जीवदानी देवी चरणी प्रार्थना असेल, पाहायचंय. परंतु क्रिकेटमध्ये जर ठरला थारा नाही आहे मित्रांनो. प्रत्यक्षात ज्या काही घडामोडी घडतात त्या गोष्टी खूप मायने राखतात. 2 चेंडू आणि 2 धावा. हृदयाची स्पंदने एकच मात्र यावेळेला वाक्य म्हणावंसं वाटतं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती दोस्तों, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऍब्सोल्युटली सुपर मॅच. यावेळेला मात्र मी म्हटलं होतं कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अजून सामना बॅलन्सिंग. 1 चेंडू 2 धावा. हृदयाची स्पंदने गगनात थँक्यू. 1 चेंडू 2 धावा. पहा खेळाडूंना किती टेन्शन येतं. एखाद्या घरात भांडण झाली तरी टेन्शन येणार नाही, परंतु क्रिकेटच्या मैदानात एवढं टेन्शन मात्र पाहायला मिळत आहे. एखादा विद्यार्थी मात्र परीक्षेत नापास झाला तरी एवढं टेन्शन येणार नाही, परंतु इथे मात्र या खेळाची मात्र हीच मजा औरच आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच हा क्रिकेट हा असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय की टेन्शन सुद्धा घालवत असतो आणि टेन्शन सुद्धा देत असतो. म्हणूनच जर तरला थारा नाही मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी. जो संघ मात्र या ठिकाणी 2 धावा करणार नाही तर त्या संघाला मात्र पराभूत होऊन आपल्या घरचा रस्ता मात्र फ्लाइट या ठिकाणी मात्र धरावी लागेल. पाहायचंय तेजस 11 की बारक्या 11 या 2 संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. अप्रतिम. चला घाई करा, आपल्याकडे वेळ थोडंसं कमी आहे. अजून सामने खेळवायचे आहेत. मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांच्याच उपस्थितीने प्राइज सेरेमनी मात्र या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. 1 चेंडू 2 धावा. टीम मीटिंग घेतली जाते. ज्या पद्धतीने 1975 कपिल देवने टीम मीटिंग घेतली आणि त्याच नंतर जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीने श्रीकांत सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं की कपिल देव वेडा झालाय की काय, परंतु कपिल देव वेडा झाला नव्हता, कारण त्यांनी टीम मीटिंग घेतली होती आपला वर्ल्ड कप येण्यासाठी, वेस्ट इंडिजला चित्त करण्यासाठी. आणि तसंच काही दृश्य मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 चेंडू 2 धावा. जर मित्रांनो खेळाडूंना जर हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा द्या टाळ्यांच्या गजरात. 1 चेंडू आणि 2 धावा, कारण दोन्ही संघ आपले घरचे आहेत असं समजून या ठिकाणी आपण पाहतोय. शुभेच्छा देऊया. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून नक्कीच शुभेच्छा असतील. 1 चेंडू 2 धावा. 1 balls remaining and 2 runs required to win. पाहायचे झोप कोणत्या संघाला लागेल आणि कोणत्या संघाला नाही, कोणत्या खेळाडूला लागेल आणि कोणत्या खेळाडूला नाही. पाहायचंय गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र आपण पाहतोय प्रत्येक घरात चांगल्या या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं यस इज गॉन. आणि या वेळेला मात्र हताश हतबल तेजस 11 मात्र 2 आत करेल. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय प्रणयच्या बलबुत्यावर 37 धावांपर्यंत पोहोचला आणि गोलंदाजीवर 7 धावा देऊन 1 गडी बाद केला. याचाच अर्थ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला, अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळाली आणि त्यासाठीच मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतोय PRAN
YY प्रणय. Yes, Mr. Pranay, या ठिकाणी come on the stage and take your T-shirt. शैवी 26 चंदन सार आदरणीय सन्माननीय संदेजी जाधव यांच्या कडून आपण पाहतो स्पॉन्सर केलेला आहे आणि तसेच कुमावत अकॅडमी कोचिंग क्लासेस अँड कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1100. आपण पाहतोय प्रणय मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय अप्रतिम चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना. मॅन फ्रॉम अर्नाळ्याचा हा खेळाडू अपकमिंग क्रिकेटर लेदर क्रिकेटकडे सुद्धा वळतोय. चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय समीर कॅमेऱ्यात बंदिस्त करताना आणि एक चांगलं क्रिकेट. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. विनंती करेन आदरणीय सन्माननीय बारके 11 संघाचे ओनर सन्माननीय श्रोत महेश कामटेकर आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. महेश कामटेकर पण व्यासपीठावर या. या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल आणि ही आद्य कर्तव्य आहे प्रत्येकाचा. अब्दुल अंकल यांना मी विनंती करेन की आपल्या हस्ते आपण सन्मानित करावं. महेश कामटेकर आपण खरोखरच कॉपरेट केलं या स्पर्धेला VPL ला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अशीच आपण नक्कीच सहकार्याची अपेक्षा असावी. आता होणारा सामना तेजस 11 वर्सेस जो सामना पाहायला मिळेल शैवी 26 चंदन सार. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. अप्रतिम आपण पाहतोय हे सामने रंगतदार स्थितीमध्ये शेवटच्या मोमेंटला येऊन ठेपले जात आहेत. टॉस या ठिकाणी केला जातोय. कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत आतिश पाटील. सेकंड क्वालिफाय